नूतन विद्यालय सेलू आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, भावा बहिणीचा सण. नूतन विद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने विद्यालयातील वर्गप्रतिनिधींना राखी बांधून रक्षाबंधन हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. रक्षाबंधन याबद्दल सांस्कृतिक माहिती विद्यार्थ्यांना, रक्षाबंधन याचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बहीण भावाचं नातं तर आपल्या प्रशालेतील सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आणि हा सण आपण भाऊ आणि बहीण यांचा सण साजरा करण्यासाठी, यांच्या प्रेमाबद्दल गोडवा निर्माण करण्यासाठी हा सण आपण साजरा करतो. आपल्या प्रशालेतही मोठ्या उत्साहात हा सण साजरा होत आहे. तर हा सण नेमका कशासाठी साजरा करतात, तर भाऊ आपल्या बहिणीसाठी एक बहिणीचं रक्षण करावं हा असं वचन देत असतो. आणि बहीण आपल्या भावाला राखी बांधते. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर एक धागा बांधते, त्या धाग्याला राखी असं संबोधलं जातं. तर राखी हा साधा सुद्धा धागा असतो का, तर नाही. राखी हा साधा सुद्धा धागा जरी दिसत असला तरी त्यामागे आपुलकी, त्यामागे प्रेम, आपल्या भावाबद्दल असणारा गोडवा असतो. तर भाऊ पण आहे आपल्या बहिणीला याबद्दल काही गिफ्ट, भेटवस्तू. बंधन असूनही बंधन हे नव्हे, बंधन असूनही बंधन हे नव्हे, या तर हळव्या रेशीम गाठी, या तर हळव्या रेशीम गाठी. धन्यवाद. कार्यक्रम होईल तर वर्गप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांनी समोर यावे. विद्यार्थिनींना सूचना की त्यांनी शालेय पदाधिकारी व त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना राखी बांधून प्रातिनिधिक स्वरूपात एक सगळ्यात भारी नातं असतं. रक्ताचं असो वा मानलेलं, सर्वांनाच नातं हे लाभलेलं असतं. मारामारी, दंगामस्ती याला तर नसते तिथे मर्यादा, पण याच नात्यामध्ये प्रेम असतं सर्वात जादा. असतो हा सर्वांचाच पहिला सखा, म्हणूनच सगळ्या बहिणी म्हणतात भाऊ माझा पाठी राखा, भाऊ माझा पाठी राखा. पण आजची ही परिस्थिती पाहता मुद्दामून या पाठी राखायला सांगावेसे वाटते की रेशमाचा हा धागा आपल्या मनगटावर बांधणाऱ्याच नव्हे, तर आपल्या समोर संकटात असलेल्या प्रत्येक मुलीला, संकटात सापडलेल्या प्रत्येक स्त्रीला आपण रक्षणाचं एक वचन दिलं पाहिजे. आणि प्रत्येक पाठी राखणे हे आपलं कर्तव्य. निदान आजच्या या परिस्थितीत तरी, आजच्या या कालावधीत तरी आपलं हे कर्तव्य पार पाडायला पाहिजे. यानंतर मुख्य अध्यापक श्री एस व्ही पाटील सर यांना विनंती की त्यांनी आपल्या शाळेत सांस्कृतिक विभागाच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावांना या ठिकाणी सर्व ताईंनी, बहिणींनी राखी बांधलेली आहे. आणि या सणाचं महत्त्व सौ शेरे मॅडम यांनी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, विविध नातेसंबंध व्यक्त करणारी आपली भारतीय संस्कृती या सणांच्या माध्यमातून समोर येते आणि तुमच्या माझ्यातला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी अशा प्रकारच्या भावना वृद्धिंगत करते. निसर्गामध्ये आपण काहीतरी देणं लागतो. निसर्गामध्ये भगवंताने आपल्याला ज्या ज्या काही उत्तम अशा शक्ती दिलेल्या आहेत, जे काही आपल्याला चांगलं प्राप्त झालेलं आहे ते अनेक पटींनी द्यावं असा निसर्ग शिकवतो.
जमिनीमध्ये ठेवलेला एक दाणा 1000 दाणे देतो. हे जसं आहे तसं महाभारतातली एक कथा द्रौपदी तिच्या बाबतीमध्ये